अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरत असते। या यात्रेसाठी महाराष्ट्रातून शेकडो संतांच्या पालख्या पंढरपूरला येत असतात। यातील एक पालखी ही केंदूर गावचे रहिवासी असलेले महान संत कान्हराज महाराज यांची असते। कान्हराज महाराजांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते अत्यंत बुद्धिमान, चिंतनशील व सिद्धिप्राप्त पुरुष होते। नात्याने ते ज्ञानेश्वरादी भावंडांचे काका लागत। ही भावंडे कान्हराज महाराजांकडे केंदूरला येत जात असत। ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यावेळी उपस्थित संत मंडळींनी निरोपाचे कीर्तन करण्याचा मान नात्याने आणि अधिकाराने मोठे असलेल्या कान्हराज महाराजांना दिला होता। आजही कार्तिकी एकादशी वेळेस आळंदीला होणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं कान्हराज महाराजांच्या वंशजाला हा कीर्तनाचा मान दिला जातो। कान्हराज महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना वाटेत अनेक गावात मुक्काम करत जाते। त्या गावात पालखीचे जंगी स्वागत होत असते। या सोहळ्यादरम्यान